नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज जे की लातूर जिल्हा पोलीस पाटील भरती 2026साठी मित्रांनो आपण अद्ययावत सराव प्रश्नपत्रिका भाग 1 या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, या आपल्या आधीच्या प्रश्नपत्रिकेत आपण जे की 25 मित्रांनो बघा प्रश्न पाहणार आहोत, जे की मित्रांनो बघा परीक्षेमध्ये 100% येतील अशी मी बघा जी की तुम्हाला या ठिकाणी हमी भरून देत आहे. म्हणून आपला आजचा जो काही संपूर्ण भाग मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब पण मित्रांनो बघा नक्कीच करून घ्या. ओके, आता मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे काय, तर हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे सर्व प्रश्न मित्रांनो पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. ओके, कारण या ठिकाणी बघा मी तुम्हाला हमी भरून देत आहे की हे संपूर्ण प्रश्नसंच 100% मित्रांनो परीक्षेत तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ओके, प्रश्न पहिला बघा, लातूर जिल्ह्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, लातूर या जिल्ह्याची स्थापना ही बघा जी की क्रमांक अ 16 ऑगस्ट 1982 या दिवशी मित्रांनो बघा जी की या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न. हां, तर काय म्हणतो दुसरा, पोलीस पाटील खालीलपैकी कोणत्या कागदपत्रांवर सही करतो? जन्मदाखला, पंचनामा, अंदाजपत्रक की उत्पन्नाचा दाखला? यापैकी मित्रांनो बघा जी की क्रमांक ब पंचनाम्याचे जे मित्रांनो बघा कागदपत्र असतात त्याच्यावर बघा जी की पोलीस पाटलाचा मित्रांनो सही आणि शिक्का चालतो. म्हणजे जी की बघा क्रमांक ब पंचनामा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे, लातूर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? तर मित्रांनो बघा, लातूर या जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागल्यात? तर ते म्हणजे जी की बघा क्रमांक 3 जी की क बघा 4. ओके, पुढे, 1993चा लातूर भूकंप कोणत्या दिवशी झाला? आता मित्रांनो बघा 1993 मध्ये लातूरमध्ये भूकंप बघा जे की खिल्लारी या ठिकाणी झाला होता आणि या भूकंपामध्ये बघा जे की हजारो आणि लाखो जण बघा जे की मेली होती. ओके, तर हा भूकंप कोणत्या दिवशी झाला? तर बघा लक्षात घ्या जी की क्रमांक ड 30 सप्टेंबर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, पुढे, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान बघा मित्रांनो, हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलेले होते? तर बघा ऑपरेशन पोलो मित्रांनो हे बघा जी की क्रमांक अ हैदराबाद हे संस्थान बघा जी की आपल्या भारतीय संघराज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवण्यात आले होते. पुढे, पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? तर बघा पांडुरंग बापट बघा मित्रांनो यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहामध्ये बघा जे की क्रमांक ब तात्यासाहेब करवंदीकर मित्रांनो बघा की हे या ठिकाणी सहभागी झाले होते. पुढे, वेरूळ लेणी बघा मित्रांनो वेरूळ अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणते वंशाचे राजकर्ते बांधले आहेत किंवा कोणत्या वर्षाचे बघा जी की मित्रांनो वंशाचे राजकर्ते बांधले होते? तर ते म्हणजे जी की बघा क्रमांक क मित्रांनो राष्ट्रकूट आपल्या प्रश्नाचे ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे, आता मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे काय, लातूर जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे मित्रांनो बघा की जर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात पोलीस पाटील व्हायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो अत्यंत उपयुक्त असा आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 त्या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला स्क्रीनशॉट बघायची की या नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकायचे. ओके, व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा आहे जो की तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपवर बघा 1 मिनिटाच्या आत अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. जर तुम्ही आपला महाटोकळा खरेदी केलं तर 100% मित्रांनो तुमचा निकाल हा फक्त आणि फक्त आपल्या महाटोकळ्याच्या मार्फत येणार आहे. म्हणून वेळ लावू नका, इकडचं तिकडचं 1000 1200 1500 रुपयाची कोणतीही बॅच कोणतेही बुक खरेदी न करता फक्त 150 रुपयाचा आपला महाटोकळा खरेदी करा आणि तुमच्या अभ्यासाला मित्रांनो एक जोरदार वेग द्या आणि एक जोरदार बघा जी की वळण देऊन तुमचं मित्रांनो बघा की तुमचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी एक हातभार लावून घ्या. ओके, म्हणून मित्रांनो बघा योग्य वेळ आहे आणि मित्रांनो बघा आणखीन फॉर्म वगैरे भरणं देखील चालू झालेलं नाही. म्हणून आत्ता जर तुम्ही समजा अभ्यासाला सुरुवात केली तर मित्रांनो 100% बघा की तुमचं सिलेक्शन या ठिकाणी पक्कच होणार आहे. ओके, म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करा. सध्याच्या घडीचा विचार केला तर 150 रुपये किंमत खूपच कमी आहे. ओके, पुढे 8वा प्रश्न. आता ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर मित्रांनो बघा ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार हे बघा जी की क्रमांक ड ग्रामसेवकाला असतात. पुढे,
संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. ओके, तर मित्रांनो बघा, संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येत नाही, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अ सरन्यायाधीश यांचा बघा जी की या ठिकाणी समावेश करता येत नाही. पुढे हां, घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेतील बघा जी की क्रमांक ब 360 या कलमानुसार आर्थिक लागूबाणी बघा जी की मित्रांनो आणीबाणी या ठिकाणी लागू करता येते. पुन्हा 11वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा उल्लेख कागदी सोने म्हणूनही केला जातो किंवा कागदी सोने म्हणून केला जातो? तर ते म्हणजे SDR. मित्रांनो बघा, या आर्थिक साधनांचा उल्लेख हा बघा जी की कागदी सोने म्हणून देखील केला जातो. पुढे इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इलेक्ट्रिक करंट हा जो मित्रांनो आहे बघा जी की हा इलेक्ट्रॉन्सचा बघा जी की प्रवाह आहे. पुढे हां, लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर मित्रांनो बघा, लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग हा बघा जी की क्रमांक क ॲनिमिया हा रोग आहे. पुढे एक मिनटं. हां, पुन्हा मॅलवेअर हा कशाचा प्रकार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मॅलवेअर हा बघा जी की क्रमांक ड विषाणूचा प्रकार आहे. पुढे वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तर मित्रांनो, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस बघा जी की क्रमांक अ संप्लवन असं बघा जी की मित्रांनो या ठिकाणी म्हटलं जातं. पुढे RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, RTGS हे बघा जी की क्रमांक ब रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट याचं बघा जी की संक्षिप्त रूप आहे. ओके, जे की बघा क्रमांक ब मित्रांनो रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे हां, दिना प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, दिना हा प्रकल्प बघा जी की क्रमांक क गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदी या नदीची उपनदी नाही? जसं की दारणा, प्रवरा, दुधना, मान. तर यापैकी बघा जी की मित्रांनो क्रमांक ड ही जी मान नदी आहे मित्रांनो, ही बघा जी की गोदावरी या नदीची उपनदी नसून ही बघा जी की भीमा या नदीची उपनदी आहे. ओके, हिला सोडलं प्रवरा, दुधना, दारणा हे बघा जी की तीनही मित्रांनो गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न. हां, पुन्हा काय म्हणतो, महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? तर तो म्हणजे जी की बघा क्रमांक ब पुणे हा जिल्हा असणार आहे. पुन्हा राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था ही बघा जी की क्रमांक ब सोलापूर या ठिकाणी आहे. पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर याची स्थापना कधी झाली? मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर याची स्थापना ही बघा जी की क्रमांक अ 1923 या वर्षी मित्रांनो झालेली आहे. पुढचा प्रश्न. आता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी याची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, यशवंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी याची स्थापना ही बघा जी की क्रमांक ब 1972 या वर्षी मित्रांनो करण्यात आली होती. पुणे चीन या देशाचे चलन कोणते आहे? तर मित्रांनो बघा, चीन या देशाचं चलन हे बघा जी की क्रमांक क युआन हे आहे. पुढे धर्म व धर्मग्रंथ यांची चुकीची जोडी निवडा. शीख गुरुग्रंथ साहिब करेक्ट आहे. ज्यू तोराह हे देखील करेक्ट आहे. पारशी झेंडा अवस्था हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड यापैकी नाही बघा आपल्या प्रश्नासाठी मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे शेवटचा प्रश्न. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या बघा जी की क्रमांक अ 288 जागा आहेत. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या बघा जी की 78 जागा आहेत. ओके, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न विचारला आपल्या महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषदेच्या टोटल जागा किती आहेत, तर बघा जी की 366 हा आकडा देखील तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर मित्रांनो, ही होती आपली आजची जी की लातूर जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 साठीची मित्रांनो बघा जी की पहिल्या क्रमांकाची अद्ययावत सराव प्रश्नपत्रिका. जर समजा तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना आपला आजचा व्हिडिओ शेअर करा. समजा अजून तुम्ही आपल्या चॅनल ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल, लगेच चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.